नाव नेक्स्ट पार्ट जो आपण आज पाहणार आहे तो आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके. सो सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. हा जो पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहे. हाऊ टू सॉल्व अ डिफरन्शियल इक्वेशन. ओके. तर त्याच्यामध्ये जो पहिला पार्ट आहे सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये टाइप्स आहेत. वेगवेगळे टाइप्स आहेत सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. त्यात पहिला जो पार्ट आहे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा त्याच्यामध्ये आपण काय करतो, जे काही व्हेरिएबल्स आहेत गिवन डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ते ऑब्झर्व करतो. जसं की एक्स हे इंडिपेंडेंट व्हेरिएबल असते मोस्ट ऑफ द टाइम्स. वाय हे डिपेंडेंट व्हेरिएबल असते मोस्ट ऑफ द टाइम्स. ओके. तर हे एक्स वाय जे काही डिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत ते आपण आयडेंटिफाय करणार आहे. ओके. एकदा का ते डिफरन्शियल व्हेरिएबल्स इन द डिफरन्शियल इक्वेशन आपण आयडेंटिफाय केले, ओके, की त्यांना आपण सेपरेट आउट करणार आहे. ओके. म्हणजे त्या मेथडचं नाव काय आहे? सेपरेट आउट करणं म्हणजे व्हेरिएबल्स सेपरेट करणं. ओके. आता ही व्हेरिएबल सेपरेट कशी करायची? व्हेरिएबल सेपरेट कशी करायची? कशाचं साक्षी काय करायचंय त्याचं म्हणजे त्याचं मीन्स व्हॉट? अरे ते बाय मिस्टेक शेअर झालं होतं, ठीक आहे. ते बाय मिस्टेक झालं होतं शेअर. त्याचं काय एवढं विशेष नाहीये. हम्म? चला. फर्स्ट मेथड जी आहे मेथड आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. काय मेथडचं नाव आहे? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे जसं याचं नाव आहे तशीच ही मेथड. काय नाव आहे याचं? व्हेरिएबल सेपरेट करायचे. काय करायचे याच्यामध्ये? व्हेरिएबल सेपरेट करायचे. ओके. समजा गिवन डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याला आपण काय करायचं? व्हेरिएबल सेपरेशनच्या फॉर्म मध्ये लिहायचं. म्हणजे डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स क्यू ऑफ एक्स असं असेल किंवा जी ऑफ वाय असेल.
ओके. तर आपण काय करायचं, व्हेरिएबल सेपरेट करायचे. डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू असेल तर तो डीवाय एक साईडला घ्यायचा, त्याच्यासोबत सगळे वायचे व्हेरिएबल्स घ्यायचे. डीएक्स एक साईडला घ्यायचे, त्याच्यामध्ये सगळे एक्सचे व्हेरिएबल्स घ्यायचे. ओके. एक्झाम्पल मध्ये पाहूयात आपण हे. एक एक्झाम्पल घेतो मी. डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल्स टू 1 प्लस एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय. ओके. पाहता, 1 प्लस एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय. इथे पहा, एक्स वाय पण आहे, वाय पण आहे, एक्स पण आहे आणि कॉन्स्टंट पण आहे. सगळेच व्हेरिएबल्स याच्यामध्ये अपियर झालेले. सगळेच व्हेरिएबल्स काय झालेले तिथे अपियर झालेले आहेत. लक्षात झालं ना? काय करत आपण, इज इक्वल्स टू, या दोन्हीमध्ये ह्या एक्स वाय मध्ये, काय एक्स वाय मध्ये या वाय कॉमन आहे. इथे पण वाय आहे, इथे पण वाय आहे. राईट. दोन्ही मध्ये वाय आहे, त्यामुळे आपण हा 1 प्लस एक्स आहे तसंच लिहूयात. 1 प्लस एक्स आहे तसंच लिहूयात. ओके. प्लस वाय कॉमन घेतला आणि इथे काय घेतला राहिला 1 प्लस इथे काय राहिला एक्स फक्त राहिला. ठीक आहे. आता हा 1 प्लस एक्स इथे आहे, 1 प्लस एक्स इथे आहे. म्हणजे हा 1 प्लस एक्स कॉमन घेतला, राहिला काय 1 प्लस वाय. ओके. इथे 1 राहिला, वाय राहिला, म्हणजे डीवाय बाय डीएक्स काय आला, 1 प्लस एक्स मल्टिप्लाय 1 प्लस वाय असा आला. ओके. आता पहा, हा डीएक्स इकडे घेऊयात आणि हा 1 प्लस वाय इकडे घेऊयात. देअरफॉर काय करूयात आपण, डीवाय अपॉन हा 1 प्लस वाय इकडे घेतला, डिनॉमिनेटरला 1 प्लस वाय. कृष्णा समजलं काय? इज इक्वल टू इकडे 1 प्लस एक्स आहे आणि हा डीएक्स इकडे घेतला, मल्टिप्लाय होईल डीएक्स असं येईल. तर 1/1 प्लस वाय dy इज इक्वल टू 1 प्लस एक्स dx. दिस फॉर्म इज कॉल्ड एज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल, लक्षात येतोय का? काय म्हणतात त्याला, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म असं म्हणतात. कारण याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, याच्यामध्ये पहा, वाय व्हेरिएबल आहे, त्याच्यासोबत वायचं फंक्शन आहे पूर्ण. व्हेरिएबल वाय त्याच्यासोबत फंक्शन ऑफ वाय. इथे पहा 1 प्लस एक्स आहे, त्याच्यासोबत फंक्शन ऑफ एक्स आहे कम्प्लिटली. म्हणजे व्हेरिएबल वाय विथ डीवाय आहे आणि व्हेरिएबल एक्स विथ डीएक्स आहे. काय डाऊट याच्यामध्ये? समजलं काय आहे? काय आहे? वाय सोबत डीवाय आहे, एक्स सोबत फंक्शन ऑफ एक्स सोबत डीएक्स आहे. म्हणून याला काय म्हणतात, याला म्हणतात व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. कारण व्हेरिएबल सेपरेट सेपरेट झाले. काय झाले? व्हेरिएबल्स सेपरेट सेपरेट झाले. क्लिअर आहे काय? हे क्लिअर आहे? ओके, गुड. आता काय करूयात, आता आपण इंटिग्रेट करूयात. ऑन इंटिग्रेटिंग, ऑन इंटिग्रेटिंग वी गेट, काय मिळेल आपल्याला इंटिग्रेट केल्यानंतर, इंटिग्रेशन ऑफ dy अपॉन 1 प्लस वाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स डीएक्स हे मिळेल. क्लिअर आहे?
आणि इंटिग्रेशन घेतोय म्हणून इंटिग्रेशन कॉन्स्टंट प्लस सी मिळेल. ओके, इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय केला आपण, ऍड केला प्लस सी, किंवा इंटिग्रेशन घेतल्यानंतर सुद्धा ऍड करू शकतो. ओके, आता अगोदरच्या दोन चॅप्टर्स मध्ये ज्याच्यामध्ये आपण डेफिनेट इंटिग्रेशन शिकलो आणि ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन शिकलो, तिथं हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट ऍड केला नव्हता, तो इंडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये ऍड केला होता. लक्षात आलं का? आता 1/, ए एक्स प्लस बी याचं इंटिग्रेशन काय येतं, लॉग ऑफ ए एक्स प्लस बी येतं. आता फंक्शन ऑफ वाय आहे, विथ रिस्पेक्ट टू वाय इंटिग्रेट करतोय म्हणजे लॉग ऑफ 1 + y, लॉग ऑफ वन, आणि इथे काय इंटिग्रेशन ऑफ 1 + x, हे काय इंटिग्रेशन ऑफ 1 dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x dx प्लस सी येईल. म्हणजे हे काय मिळालं, लॉग ऑफ 1 + y इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ 1, कृष्णा काय येईल हे इंटिग्रेशन, एक्स येईल का, सिम्पली सिम्पली एक्स, व्हेरी गुड, प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर, साक्षी काय येईल हे इंटिग्रेशन ऑफ एक्स, सॉरी इंटिग्रेशन ऑफ एक्स ओनली, काय येईल हे x² अपॉन 2 येईल का, x² अपॉन 2, आणि हा इंटिग्रेशन कॉन्स्टंट प्लस सी. Okay, so this is the solution of a differential equation. This is required solution of differential equation. सिंपल आहे. याला काय म्हणणार आपण, सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणणार आहे. रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ओके, काय डाऊट याच्यामध्ये, पुढे जायचं, आणखी एखादं एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल सेकंड, y इंटू dy/dx is equals to y into dy/dx plus x is equals to 0. y into dy/dx plus x is equals to 0. हे आपण एक्झाम्पल घेतो. आता सगळ्यात पहिलं काय करायचं, स्टेप इथं हवं तर मी स्टेप्स लिहून देतो तुम्हाला. स्टेप्स टू सॉल्व दी इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन. काय येतात स्टेप्स, फर्स्ट स्टेप, स्टेप 1 काय ते, रिअरेंज इक्वेशन, rearrange equation, okay, to get variable separable form. ओके, सेकंड स्टेप, पहिलं काय करायचं, रिअरेंज करायचं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळवायचा. ओके, सेकंड स्टेप, इंटिग्रेट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, जो काही व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळालाय तो इंटिग्रेट करायचा. ओके, थर्ड स्टेप काय, सिम्प्लिफाय सिम्प्लिफाय दी आन्सर, सिम्प्लिफाय दी सोल्युशन, सिम्प्लिफाय दी इंटिग्रेशन, आन्सर जे काय मिळाले ते सिम्प्लिफाय करायचं एकदम. ओके, तर ही या स्टेप्स आपण फॉलो करून सॉल्व्ह करू. फर्स्ट स्टेप काय, फर्स्ट रिअरेंज द इक्वेशन टू गेट व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आपल्याला रिअरेंज करायचं आणि व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मिळवायचं. सो पहिलं काय करूयात, वाय इंटू dy/dx ऍज इट इज ठेवतो मी, हा एक्स या साईडला घेतला, इज इक्वल्स टू मायनस ऑफ एक्स होईल. कळलं हे? ओके, आता हा dx इकडे घेतला, आता हे काय, y इंटू dy/dx मल्टिप्लाय, त्याच्यामध्ये dy मल्टिप्लायला dx डिनॉमिनेटरला आहे,
हा डीएक्स डिनॉमिनेटरला असलेला जो डीएक्स आहे, हा जो डीएक्स आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल. क्लिअर आहे का हे? ओके. सो काय राहील इकडे, इकडे काय राहील, वाय इंटू डी वाय इक्वल्स टू मायनस एक्स इंटू डीएक्स. ओके. आता हे मायनस एक्स इंटू डीएक्स इकडे आहे, निगेटिव्ह आहे, या साईडला घेतल्यावर पॉझिटिव्ह होईल. देअरफॉर काय, प्लस एक्स डीएक्स प्लस, याचं ऑलरेडी साईन प्लसच आहे, वाय डी वाय इज इक्वल्स टू, हे सगळं लेफ्ट साईडला घेतलं, राहिलं झिरो. देअरफॉर समजलं काय? देअरफॉर काय राहिला, एक्स डी एक्स प्लस वाय डी वाय इज इक्वल्स टू झिरो. इंटिग्रेट, दिस इज variable separable form of given equation, डिफरन्शियल इक्वेशन 1. आता काय करूयात, फर्स्ट स्टेप आपली कंप्लीट झाली. आता आपण काय करूया, त्याला इंटिग्रेट करूया. काय करायचं, याला इंटिग्रेट करूया. ऑन इंटिग्रेटिंग काय मिळेल आपल्याला, इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला पहा. इंटिग्रेट केल्यानंतर इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ वाय डी वाय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ झिरो. मला सांगा कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय येतं, झिरो येतं, बरोबर आहे. मग झिरोचं इंटिग्रेशन काहीतरी कॉन्स्टंट येईल, तो कॉन्स्टंट आपण घेऊयात C1. ओके. आता C1 का घेतला सांगतो तुम्हाला. हम्म? थोड्या वेळानंतर लक्षात येईल आपल्याला C1 का घेतला. इथे पहा, एक्सचं इंटिग्रेशन काय येईल, एक्स स्क्वेअर अपॉन टू प्लस वायचे इंटिग्रेशन काय येईल, वाय स्क्वेअर अपॉन टू येईल. येईल का, इज इक्वल्स टू C1 असं घेतलं. तर दोन्ही साईडला टू आहे, म्हणजेच हे काय येईल, दोन्ही साईडला नाही म्हणजे दोन्ही टर्म्सला डिनॉमिनेटरच्या लेफ्ट साईडला दोन्ही टर्म्स मध्ये टू आहे. सो हे काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय टू कॉमन इक्वल टू C1. म्हणजेच काय येईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू 2C1. आता हा जो 2C1 आहे याला मी म्हणतो कॅपिटल सी. म्हणजेच काय मिळाला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू कॅपिटल सी. स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल्स टू कॅपिटल सी. हे मिळालं रिक्वायर्ड सोल्युशन. समजलं आहे साक्षी? सोपं आहे का कृष्णा, कुशल? येस, साक्षीचा रिप्लाय आलाय, समजलंय, गॉट इट. कृष्णा तुझा काहीच रिप्लाय येत नाही, कृष्णा सुद्धा म्हणतोय समजलेला आहे. कुशल? Okay. हे जे एक्झाम्पल होतं, हे बोर्डचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना, त्यातलं एक एक्झाम्पल होतं. हे कधी विचारलेलं होतं सांगतो तुम्हाला. हे एक्झाम्पल आपल्याला मार्च 2022 ला विचारलेलं होतं. कधी, मार्च 2022. PYQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हा, मार्च 2022 चा हा क्वेश्चन. ओके. आता आणखी एक क्वेश्चन घेऊयात आपण, ज्याच्यामध्ये PYQ आहे. परत एकदा, PYQ फ्रॉम सप्टेंबर 2021, सप्टेंबर 2021 हा एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, तो आपण घेऊया तिथे सॉल्व्ह करायला. ओके. एक्झाम्पल, कृष्णा काही डाऊट आहे का, असेल तर विचारू. पहा, टेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय डीएक्स.
प्लस प्लस काय सेक स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स डी वाय इंटू टॅन एक्स डी वाय इज इक्वल्स टू 0. सप्टेंबर 2021 चा हा क्वेश्चन. ओके. थोडं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स इन्व्हॉल्व आहे. ट्रिगोनोमेट्री तुम्हाला थोडी रिवाइज करावं लागेल. जर ट्रिगोनोमेट्री तुम्ही जास्त चांगली प्रॅक्टिस केली नसेल तर इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, ऍप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स, डेफिनेट इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन, या सगळ्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला ट्रिगोनोमेट्री यूज करावीच लागते. ओके. त्यामुळे ट्रिगोनोमेट्री विसरून आपल्याला चालणार नाही. ओके. आता पहा इथे काय सांगतोय मी, पहा लक्ष द्या. ओके. इथे पहा टॅन वाय आहे इथं आणि हे फंक्शन ऑफ एक्स आहे ऍक्च्युली. ओके. टेक एक्स फंक्शन ऑफ एक्स आहे. तर आपल्याला इथं काय नकोय, टॅन वाय नकोय आणि इथं काय नकोय, सेक स्क्वेअर वाय. ओके. म्हणून मी काय करतो, मल्टिप्लाय डिवाइड, काय करूया, बोथ साइड्स, डिवाइड बोथ साइड्स बाय. कशाने डिवाइड करायचं, जे नकोय त्याने डिवाइड करायचं. टॅन वाय पहिल्या टर्म मध्ये मला नकोय आणि सेक स्क्वेअर वाय दुसऱ्या टर्म मध्ये मला नकोय. त्याने मी काय करतो, लेफ्ट साइड आणि राईट साइड दोन्हीलाही डिवाइड करतो इक्वेशन वर, म्हणजे गिवन डिफरन्शियल इक्वेशन. हे क्लिअर आहे. ओके. आता काय केलं मग, देअरफॉर सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय डिवायडेड बाय, काय करणार आहे मी, टॅन वाय इंटू सेक स्क्वेअर वाय dx. ओके. फर्स्ट याच्यामध्ये आपण काय केलंय, तर इथे टॅन एक्स नको होता आपल्याला, टॅन वाय, आणि इथे टॅन एक्स नको होता. टॅन वाय हवाच आहे कारण फंक्शन ऑफ वाय ना हे, सेक स्क्वेअर वाय आहे आणि इथे डी वाय. एक्स हा इथे ऑड आहे, ऑड मॅन आउट जसं आपण करतो ना तसं आयडेंटिफाय केलं आपण. ऑड काय आहे, थोडं डिफरंट टाईपचं काय आहे ते आपण आयडेंटिफाय केलं. आणि टॅन वाय इंटू टॅन एक्स याने मल्टिप्लाय केलं इकडे, आणि प्लस सेकंड टर्मला पण सेक स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स डी वाय. ही ओरिजिनल सेकंड टर्म होती. याला टॅन वाय इंटू टॅन एक्स ने मल्टिप्लाय केलं. टॅन वाय इंटू टॅन एक्स ने आपण मल्टिप्लाय केलं, इक्वल टू 0 डिवायडेड बाय टॅन वाय इंटू टॅन एक्स इक्वल्स टू 0. कृष्णा, परत सांगू, ठीक आहे. परत लिहितो मी, परत एकदा करूयात. हेच स्टेप अख्खी आहे अशी, परत एकदा करूयात. थोडं कृष्णाला व्यवस्थित समजून सांगायचं. हम्म, चल, पहा हे इक्वेशन ऑब्झर्व करा. इक्वेशन ऑब्झर्व करा, त्याच्यामध्ये काय आहे, सेक स्क्वेअर एक्स आहे, टॅन वाय आहे आणि डीएक्स आहे. कळलं हे कृष्ण. इथं एक्सचं फंक्शन आहे आणि डीएक्स आहे, कळलं. ऑड मॅन काय इथे, टॅन वाय आहे, ऑड आहे, जो की आपल्याला इथं नको. इथं काय नकोय आपल्याला, टॅन वाय नकोय. मी हे मार्क करून ठेवतो. इथं मला काय नकोय, टॅन वाय नकोय. इथे काय नकोय मला, हे पहा, हे सेक स्क्वेअर वाय डी वाय. इथं टॅन एक्स नकोय मला, टॅन एक्स नकोय मला. राईट. मग मी काय करतो, डिवाइड करतो बोथ साइड्स बाय या दोघांचं प्रोडक्ट. जे नकोय त्या त्या दोघांच्या प्रोडक्टने, त्या फंक्शनच्या प्रोडक्टने डिवाइड करायचं दोन्ही साइड्सला, कारण इक्वेलिटी मेंटेन राहिली पाहिजे. तो मल्टिप्लाय बाय टॅन वाय इंटू
टॅन एक्स दोन्ही साईडला मल्टिप्लाय करा. म्हणजे इक्वेशन ओरिजिनल काय, सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय डीएक्स आहे, ओरिजिनल इक्वेशन आहे, प्लस सेक स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स डीएक्स वाय इक्वल्स टू 0. या साईडला मी डिवाइड करतो आणि या पण साईडला मी डिवाइड करतो. कशाने कशाने डिवाइड करतो मी, टॅन वाय इंटू टॅन एक्स ने डिवाइड केलं, टॅन वाय इंटू टॅन एक्स ने डिवाइड केलं. ही स्टेप आता समजली असेल कृष्णा. ओके, मला सांगा आता लेफ्ट साईडला, राईट साईडला सॉरी, झिरोला कशानेही डिवाइड करा, आन्सर मिळणार आहे 0. कृष्णा, आता लेफ्ट साईडला पहा दोन टर्म्स आहेत, दोन टर्म्स आहेत की नाही, सेपरेटेड बाय दिस प्लस साइन आहेत की नाही दोन टर्म्स. तर त्या दोन्ही टर्म्सला आपण काय करूयात, सेपरेट सेपरेट डिनॉमिनेटर लिहूया. म्हणजे काय येईल, सेक स्क्वेअर एक्स इंटू टॅन वाय डी एक्स डिवायडेड बाय काय, टॅन वाय इंटू टॅन एक्स प्लस सेक स्क्वेअर वाय इंटू टॅन एक्स डिवायडेड बाय टॅन वाय इंटू टॅन एक्स डीएक्स इक्वल्स टू 0 आलं. इक्वल्स टू काय आलंय, 0. कारण 0 ला कशाने डिवाइड केलं, 0चा आन्सर आला. इथपर्यंत समजलं आता कृष्णा. हम्म? आता पहा, हा टॅन वाय आहे, हा टॅन वाय आहे, कॅन्सल होईल, डिवाइड होऊन जाईल. हा टॅन एक्स आहे, हा टॅन एक्स आहे, कॅन्सल होईल, डिवाइड होऊन जाईल. याच्यात काय डाऊट, म्हणजे इकडे राहिलं काय, सेक स्क्वेअर एक्स अपॉन, राहिला फक्त टॅन एक्स डीएक्स प्लस इकडे काय राहिला, सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय डी वाय राहील. इथे डी वाय आहे, इथून मी डीएक्स लिहिणार, डी वाय इक्वल्स टू काय राहिला, 0. याला काय म्हणणार आहे आपण, दिस इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता हा जो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आपल्याला मिळालाय, याचे इंटिग्रेशन घेऊयात. ओके, ऑन इंटिग्रेटिंग, इंटिग्रेट केल्यानंतर काय मिळेल आपल्याला, ऑन इंटिग्रेटिंग वी गेट इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर वाय अपॉन टॅन वाय डी वाय इक्वल्स टू, आता सी जो घ्यायचा आहे मला, तो मी काय घेतो, लॉग सी घेतो. आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, मला वाटतंय लॉग सी घ्यावा, वाटतंय म्हणजे हे माझं ऑब्झर्वेशन आहे. राईट साईडला मला जे आन्सर मिळणार आहे त्याला ऍडजस्ट करण्यासाठी मी लॉग सी घेतो. ओके, देअरफॉर इंटिग्रेशन काय येईल, लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन वाय इक्वल्स टू लॉग ऑफ सी, बिकॉज integration of f dash of x divided by f of x dx equals to काय येतं, log f of x plus c येतो. म्हणजे काय आलं, log of tan x into tan y equals to log c आलं. दोन्ही साईडचे लॉग कॅन्सल केले, लॉग दोन्ही साईडचे कॅन्सल केले, काय मिळेल, tan x into tan y equals to c. tan x into tan y equals to c. याला म्हणणार आपण सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन. हा होता EYQ सप्टेंबर 2021 चा